महाराज की जय जय. सब संतन की जय. जय. सोसोनी विपत्ती जोडी दिली तुझ्या हाती, त्याचा हाती उपकारांती आम्हासी व्यवहार. नामरूपा केला ठाव तुझ कोण म्हणते देव, तुका म्हणे हरी तुझं ठाव दिला घरी. देवा हि देवा जगत्र हे जीवा परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामय सिधी प्रेम काही काळा. नमो सद्गुरु तुपया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सोसोनी विपत्ती जोडी दिली तुझ्या हाती, त्याचा हाती उपकारांती आम्हासी व्यवहार. नामरूपा केला ठाव तुझं कोण म्हणते देव, तुका म्हणे हरी तुझं ठाव दिला घरी. हे देवा, आजपर्यंत दारिद्र्य दुःख भोगून खाली दर्शवलेली प्राप्ती तुला करून दिली, पण त्या संबंधाने आमचे काही हेच उपकार फेडलेस की अखेरीस आम्हाला तू टाकून दिलेस. आम्ही आपल्या भक्ती भावाने नामरूपात्मक सगुण तुला केले, नाही तर तुला कोण देव म्हटले असते. म्हणजे मूळ देवाला नामही नाही रूपही नाही का. हा. मूळ जे सच्चिदानंद स्वरूप आहे त्याला काय, त्याच्यात काहीच नाही ना. ज्या वेळेस तो सगुण होतो, संतांनीच नाव ठेवलेलं आहे त्याला. नाम रूप. तुला कोण विचारतो म्हणले? आम्ही भक्तीच्या शक्तीवर तुला नाम रूप सगुण तुला केले. आला नावा रूपा. हा का म्हणे झाला सोपा म्हणजे सगुण झाला. त्याला सगुण होण्याकरता किती प्रार्थना करावं लागत्या, सगळ्यांना शरण जावं लागतंय. त्यावेळेस पाप वाढतं, अधर्म वाढतो. त्यावेळेस मग सगळे त्याला विनंती करतात आणि मग तो येत असतो. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला सगुण होतो. सगुण झाला का मग त्याचं नाव येतं, त्याला रूप येतं, सगळंच येतं. आणि हे सगळं आमच्यामुळे म्हणले. तर देव कोण म्हटला? त्या व्यापक स्वरूपाचा काही व्यवहार होत नाही ना त्याच्यात. त्या व्यापार स्वरूप जे निर्गुण ब्रह्म आहे कोणताच व्यवहार होत नाही, त्या ठिकाणी काहीच नाहीये. आम्ही किती कष्ट करून ही गोष्टी घडवल्या एवढा. आणि त्याचा हे जसं ती गवळण म्हणते ना, तुका म्हणे पाहिले मागे तेवढ्या वेळी अंतरला. आता मागं पाहिलं म्हणजे कुठं पाहिलं? देहावर. महाग पाहणं म्हणजे देहबुद्धीवर येणं. देहबुद्धीवर आलं का तो अंतरतो. देहाला विसरलं का त्याच्याशी संबंध जोडला जातो. असं आहे. महाराजांना या अभंगातून एकच म्हणायचंय,
आम्ही तर उपकार केले म्हणले. आम्ही तू आमचे उपकार फेडतो का मला टाकून देतो. अरे आम्ही आपल्या भक्तिभावाने नाम रूपात्मक सगुण तुला केले, नाहीतर तुला देव म्हटलं कोण असतं. तुकाराम महाराज म्हणतात की हरी तुला नाम रूपाच्या घराचा आश्रय आम्ही दिला. तसं पाहिलं तर संतांमुळे सगळं हे ज्ञान प्राप्त होतं आपल्याला. देव कळतो, सगुण असन निर्गुण असन. ते आहे ना. ब्रह्म सर्वाचे प्रकाशक. ब्रह्म म्हणजे निर्गुण ब्रह्म. सगळ्याचा प्रकाश आहे ना, त्याच्यामुळे आपण पाहतोय आता. म्हणजे लाईटीमुळे दिसतो. अरे लाईट नाही गेली तरी काही दिसतं ना. अंधार तर दिसतं ना. मग त्या अंधाराला पाहणार कोणी. ब्रह्म सर्वाचे प्रकाशक, सद्गुरु तयाचाही प्रकाशक. सगळ्या विश्वाला प्रकाश देणारा ब्रह्म आहे. आणि त्याचं ज्ञान करून देणारा संत महात्मे. म्हणून हे सगळं काय नामरूप काय असेल हे सगळं आमच्यामुळे तुला. आम्ही तुझ्यावर फार उपकार केलाय. आपुले मागता काय नाही आम्हा सत्ता परी या लौकिका कारणे उरी ठेविले बोलणे याची आता घडी करू बैसे तुझी पडी. तुका म्हणे करीतो तुला ठाव नाही सा विठ्ठला. आमची वस्तू मागावयास आम्हाला हक्क नाही काय. पण देवा ती जर आम्ही मोठ्या जोराने मागितली असती तर आपला मोठा लौकिक झाला असता, म्हणून तसे बोललो नाही. आम्ही आपली आता या घटकेच बसून तुमच्या आमच्या व्यवहाराचा निकाल. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमचा ठाव ठिकाण नाही. आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेव. ते जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून म्हणतात आमची वस्तू मागावयास आम्हाला हक्क नाही काय. पण तेव्हा ती जर आम्ही मोठ्या जोराने मागितली असती तर आपला मोठा दुर्लौकिक झाला असता, म्हणून तसे बोललो नाही. हे मी सगुणातला संवाद आहे देवाशी. आम्ही आपले आता या घटकेत बसून तुमच्या आमच्या व्यवहाराचा निकाल. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमचा ठाव ठिकाणा नाहीसा करून टाकतो. असो आता किती तुझी यावी कापुलती माझी प्रारब्ध ही गाडी तू बापुडी तया पुढे प्रवीणाता ब्रिजे तुझी पांढरीनाथा. तुका म्हणे बळी तो गांड्याचे कान पिळी. देवा असो आता तुझ्या जवळ किती काकुळती करावी. माझे प्रारब्ध जबरदस्त आहे त्यापुढे तू दीन आहेस. पंढरीनाथा मी पतित पावन आहे वगैरे तुम्ही स्वीकारलेली ब्रिजे मी तुम्हाला टाकाव्यास लागेल. तुकाराम महाराज म्हणतात जो बळी असतो तो निर्बळी दुर्बळाचे कान पिळतो असं नेहमी म्हणत ना बळी तो कान पिळी. हे पूर्वीपासूनच चालत आलेलं आहे ना. देवाला म्हणते तुम्ही जरी बळी असले पण मी दुर्बळ आहे ना, म्हणून तुम्ही माझा
का कुळकी येतात पांडुरंगाला? काय नो हे केले का चिंतिता विठ्ठली, सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पास. एका विठ्ठलाचे चिंतन करण्यात कोणती गोष्ट घडत नाही? प्रश्नचिन्ह आहे. हा. एका विठ्ठलाचं चिंतन केल्यानंतर कोणती गोष्ट घडत नाही? प्रश्नचिन्ह आहे. आणि पुढं म्हणलं सर्व घडत. सर्व काही घडत. सर्व म्हणजे सगळं आलं ना मग. हा. काय आपल्याला वाटतं अमक्या गोष्टी करता वेगळा उपाय, अमक्या गोष्टी करता वेगळे मंत्र, वेगळे शांती. जिकडे गेला तो वेगळाच मार्ग सांगतो ना. हा. बामणाकडे गेलो काय सांगा तो? पूजाच करायला सांगल ना. शांती करा म्हणा. सत्यनारायणची पूजा करा म्हणा. हा. काही त्र्यंबकला जाऊन पूजा करा म्हणा. अजून काही शांती काय असतील बरं की त्यांच्या विभागामध्ये. भक्तकडे गेलं तर तो सांगा जागरण करा. हा. अजून काही सांगा. त्याच्या त्याच्या परिणाम कोण जत्राच करायला सांगन. तो त्याच्या पद्धतीनं सांगा ना. आणि मावल्याचं काही पूजा पाठ करायला सांगा. जगद्गुरु तुकोबारायला जर विचारलं तर ते दुसरं काही सांगत नाही. त्यांचा एकच राजमार्ग आहे. त्यांना दुसरं काही माहितीच नाही साधन. आणि हे औषध असं आहे का ते सगळ्यावर चालतं म्हणलं. राजनीती आहे ना. ही विद्या वेगळी आहे, बाकीच्या विद्या वेगळ्या आहे. ही विद्या फारच मोठी आहे. म्हणून ही जर विद्या भेटली तर मग बाकीच्या सगळ्या विद्या याच्या अंतर्भूत आहे सगळ्या. कारण ते काय कोणाला सोडेल नाही ती इंद्रिय शेंदरी दैवत. कोणाला सोडित नाही ती. जगद्गुरु तुकोबाराय कोणाला सोडित नाही. त्यांना भीती वाटत नाही. अजिबात नाही. आता गाठ्यामध्ये आपण पाहिलंय. आता येणारच आहे सगळा विषय. सर्वसामान्याच्या दृष्टिकोन असतील हे विषय वेगवेगळे उपाय असतील. आहे शास्त्रामध्ये सांगितले. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एवढी जर गोष्ट घडली त्याच्यामध्ये सगळंच आलंय म्हणजे नाही काय न हे केले काय होणार नाही. एका चिंतिता विठ्ठले. जर विठ्ठलाचे चिंतन करण्यात कोणती गोष्ट घडत नाही काय घडणार नाही बा. सर्व काही घडत. सर्व शब्द कसा आलाय तो? सर्व म्हणजे सगळंच आलं ना. म्हणलंय ना महाराजांनी चुका म्हणे त्यांचे पहिले अपाय. मग काही थोडंफार दुःख जाईल माझ्यावर नाही. सर्व दुःख जाईल. सर्व शब्द महत्वाचा आहे. सर्व मग आला का काहीच राहत नाही ना माझं. एक ठिकाणी पडून राहणं लय अवघड राहत. एवढं पडून राहायचं एवढं जीव धरून राहायचं बाकीचे दम धरतील का तेव्हा. म्हणजे सर्व काही घडतं पांडुरंगाच्या चिंतनात. तुम्ही काही बी काही शब्द वापरला की मी एका विठ्ठलाचे चिंतन करण्यात कोणती गोष्ट घडत नाही. उगाच आपले बाकीचे उपाय करीत बसण्यापेक्षा तर त्यावेळी ज्याच्या हातात आली त्याला काय सोपं साधन आहे का नाही.
दुसरीकडे जावं तर परत पहिल्यापासून सुरुवात करावं लागते. हा हा आपल्या आयुष्याचा वेळ वायाला जाण्यापेक्षा आहे तिथं राहूनच त्या भगवंताचं चिंतन करायचं मनापासून. आता समजून घ्यायचं का आपल्याला या जन्मात तरी दुसरं साधन नाही. आता गरजच काय दुसऱ्या साधनाची काय नाही ना. अजून काही भेटावा एखादा मोठा दाढीवाला जटावाला अजून काही भेटन बा आपल्याला, अजून काही दाखवेन बा, असं काही जर मनात असलं तर मग वेगळं. निश्चय महत्वाचा असतो. काय नाही केले का चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरे पार. विठ्ठल चिंतन हे सर्व साधनाचं सार आहे. ही सार नाही बाकीची. काय ज्ञानेश्वर महाराजांनी काहीतरी म्हणलं एक ठिकाणी, अर्जुना जोवरी हा बोध भेटेना मना तवरी या साधना जावे लागेल. हा बोध म्हणजे विठ्ठल आहे बर का. बोध म्हणजे विठ्ठल आहे. विठ्ठल बोध म्हणजे विठ्ठल हे बुद्धीला पटलं पाहिजे. एका विठ्ठलाचे चिंतन करण्यात कोणती गोष्ट घडत नाही, सर्व काही घडते. विठ्ठल चिंतन हे सर्व साधनाचे सारी. जगद्गुरु तुकोबाराने दुसरं केलंच नाही ना. बरं कोणत्या जन्मात केलं नाही. प्रल्हादाच्या अवतारात सुद्धा काय चिंतन सोडून काय केलंय दुसरं. नारायण नारायण भजनच केलं ना. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. अंगद रामाचं भजनच केलंय. उद्धव कृष्णाचं भजनच केलंय. नामदेवाच्या आविष्कारामध्ये पांडुरंगाचं चिंतनच केलंय. आणि तुकाराम महाराजांच्या अवतारातही पांडुरंगाचं चिंतन. साधन कुठं बदललंय. 4 युगामध्ये जर ते साधन चालू शकतं तर मग आपल्याला काय, आपण तर काय किरकोळ आहे. आपलं काहीतरी, आपलं काम तरी किती मोठं आहे. भवसिंधू उतरी पार. सर्व साधनाचे सारायचे संसार समुद्रातून पार उतरून नेतय. विठ्ठलाचं चिंतन सगळ्यात मोठं काम करतंय का आपल्याला संसार समुद्रातून पार करून येतं. मग बाकीच्या गोष्टी त्याच्या पुढे साध्या आहे ना. आणि काय शुल्लकी म्हणले, एवढं सगळ्यात मोठं काम जर होत आहे, बाकीचे तर काय मग. बाकीचे काय परमप्रयोजन. परमप्रयोजनी संसार समुद्रातून पार जाणं. आणि बाकीचे मग अवांतर प्रयोजन आहे आपल्या जीवनामधल्या किरकोळ गोष्टी. ते काय त्यात घडणारच आहे. मग मोठं काम होतं म्हणजे लहान काम होणारच ना. मग 500च्या नोटामध्ये सगळ्या नोटा आहेत ना. सुट्टी केल्यावर फार ठोकळ्या बसून आहे. मग 500, 1000, 20, 50, 100, 200 एकाच नोटात सगळ्या नोटा आहे ना. तसं एका विठ्ठलाचे चिंतन करण्यात कोणती गोष्ट घडत नाही, सर्व काही घडते. विठ्ठल चिंतन हे सर्व साधनाचे सार आहे. ते संसार समुद्रातून पार उतरून नेते. विठ्ठल चिंतन करणाऱ्यांनी असंख्य तपे केल्याचे असंख्य या केल्याचे श्रेय मिळते. पहा त्याचा वाला खंडन नाही केलेलं बरं का. योग याग तपे, योग याग आणि तप याचं खंडन केलंय का तुकाराम महाराजांनी. नाही ना.
खंडन नाही करेल. आपल्याला असं वाटतं अभंगात खंडन केलं काय बाबा योगाचं यागाचं तपाचं. नाही नाही. योगाचं जे श्रेय म्हणजे फळ, योगाचं जे फल आहे ना ते फल चिंतनानं भेटत. तपाचं ते फल चिंतनानं भेटत. योग, याग म्हणजे यज्ञ, योग म्हणजे योग, याग आणि तप, तिन्हीचं जे फल आहे तेच विठ्ठल चिंतनाचं आहे. म्हणजे किती सोपं साधन आहे कलियुगात. जास्त साधन करायचे काम नाही ना. नुसतं पांडुरंग चिंतन करायचं आयुष्यभर. किती सोपं आहे. काय खर्च येईल, काय भांडवल आहे सांगा बरं. फुकट. काय आता साधू संत आपल्याकडून काही घेत नाही. त्यांना काही गरजही नाही. असं आहे. विठ्ठल चिंतन करणारे असंख्य तपे केल्याचे असंख्य या केल्याचे श्रेय मिळते. असंख्य. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाची नाक्षरी जप तुम्ही करा. विठ्ठल विठ्ठल म्हणा हा सुख सोहळा स्वर्गी. म्हणून कीर्तनात ते भजन आणि तेच भजन गिरणी. आणि काही काही कीर्तनामध्ये भजनच घेते नाही. ते मेन भजन आहे. अधून मधून तरी थोडं भजन झालं पाहिजे. नामस्मरण, चिंतन. एका विठ्ठलाचे चिंतन करण्यात कोणती गोष्ट घडत नाही, सर्व काही घडते. विठ्ठल चिंतन काय आहे? आपलं प्रारब्ध बदलायची ताकद आहे चिंतनात. प्रारब्ध पटन न पटन आपली हस्तरेषा आहे ना, हस्तरेषा हे बदलायची ताकद आहे चिंतनात. काय कारण ते शब्दच वापरले ना, काय नाही केले. तुम्हाला काय लागत, तुमची अडचण काय ती सांगा बघ. कोणताही गिऱ्हाईक घेऊ द्या, औषध तेच. का कोणताही गिऱ्हाईक घेऊ द्या, औषध तेच. होईन त्रास पण गुण हमखास. सगळे संत एकांती वसले, सर्व सिद्धांत शोधिले, घडवून काढिले हरिचे नाम. आणि मग हे भगवंताचं प्राप्तीचं साधन संतांनी सोपं आपल्याकरता जतन करून ठेवलंय. म्हणून काय नो हे केले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे. आणि आपण आज वास्तवात जगत आहोत. ज्या ज्या मंडळी निष्ठेनं चिंतन केलं त्याने आपल्याला नामाचं महात्म्य दाखवून दिलंय. आज वास्तवामध्ये या निष्ठावान मंडळीने आपल्याला दाखवून दिलं का नामाची काय शक्ती असते, विठ्ठल चिंतन काय करू शकते आपल्याला त्याने भाग्यवानाने दाखवून दिलं. म्हणून आपल्याला आपली श्रद्धा वाढते ना. नामस्मरण त्यांनी केलंय, त्यांनी निष्ठा ठेवून सगळं केल्यामुळं त्यांच्या जीवनात झालेला बदल. पण आपल्याला किती विश्वास वाढला त्याच्यामुळं. चिंतन तिन्ही करायचं ना, आपला फायदा आहे. आपण 4 जणांना सांगतो मग नाही का, हो काय त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं चिंतनानं. म्हणजे कष्ट त्यांनी घेतले, आपण आपली निष्ठा वाढली ना, त्याच्यामुळे आपला भाव वाढला ना. सत्संगामध्ये हा फायदा होतो. मग निष्ठा वाढते, भाव वाढते, श्रद्धा वाढते. मग आपला खोटा बळकट होतो. पहिल्या बाया
छातीवर जळीत होत्या ना, मग तो खोटा असा ठोकायचा वरून, वर त्यानं ठोकीत होते. आता बऱ्याच जणांनी पाहिलं असेल, तो हलून पाहायचा परत ठोकायचं. असं आता ठोकलं आणि परत काय हलून पाहायचं. हलत होतं काय, कारण जर निसटला तर दातच पाडणार. कारण ते काय पुरी ताकद लावून वाढावं लागत होती. जाती तशीच होती पहिली. जोपर्यंत जाती होती तोपर्यंत कोणता आजार होत नव्हता, सिजर होत नव्हतं, दुखणे नव्हते, पाणी वाढायचं, कोणता नाही का पाठीवर सगळे आसनं होत होती. मिरच्या वाटताना बायांना, दळताना, परत ते असे वडताना, घुसळण करायला दुरीनं वडणं, सगळे व्यायाम. मुसळ दळायचं, कांदायचं, पाणी ओढायचं, सगळ्या गोष्टी कशा होत्या पहिल्या, नैसर्गिक होत्या ना. त्याच्यामुळं कोणताच आजारही होत नव्हता, सिजरही होत नव्हतं, फिजरही होत नव्हतं. आता सगळं बटनावर आल्यामुळं दवाखाने भरली. आपला विषय चिंतन. एका विठ्ठलाचे चिंतन करण्यात कोणती गोष्ट घडत नाही, सर्व काही घडते. विठ्ठल चिंतन हे सर्व साधनाचे सार आहे. आता किती नामाबद्दल आपण किती दिवस सांगत राहिले म्हणून ते संपणार आहे, त्याचं महत्व नाही का. ते संसार समुद्रातून पार उतरणे. विठ्ठल चिंतन करण्याने असंख्य तपे केल्याचे आणि असंख्य याग केल्याचे श्रेय मिळते. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला तीन अक्षरी जतन करा. हो का दुराचारी वाचे नामोदोचारी, त्याचा दास मी अंकित काया वाचा म्हणे सहित नसो भाव चित्ती. हरीचे गुण गाता किती, करी अनाचार वाचे हरिनाम उच्चार. हो का भलते कुळ असुची अथवा चांडाळ, म्हणवी हरीचा दास तुका म्हणे धन्य त्यास. जरी महाराज स्वतः करीत होते, पण दुसऱ्यांना सांगितलं तर तेच सांगत होते, दुसरं काही सांगत होते. होका दुराचारी विषय आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. क्षिप्रम भवती धर्मात्मा. दुराचरण करणारा का असेना, परंतु हरीच्या नामाचा जर उच्चार करीत आहे तर त्याचा मी काय वाचे म्हणाने दासी. आता पहा, जगद्गुरु त्याचा दास होता, फक्त नामस्मरण करणार पाहिजे. आपण नामस्मरण जर केलं तर आपण किती आवडू तुकाराम महाराजांना. पण जर दिवसभर नामात राहिलो, काय उगाच आपलं नाही का, सहज नामस्मरण घडतं, सहज. काय त्याला काय सहज जे घडतं ते सर्व श्रेष्ठ असतं. आता सगळं आवरून मग बसून सहज सहज झालं पाहिजे. आता सवडच नाही बसायला, असं नसतं ते. सवडच नाही, आता लय काम चालू आहे बा, लय धावपळ चालू आहे बा सध्या, काय एवढेच काय सगळं बंदच आहे बा. हा काय प्रकार आहे बा, काय प्रकार काय हा. आता हे सवड काढल्यासारखंच आहे ना. याचं उत्तर आवड नाही का. ज्याला आवड आहे ना, ज्याला आवड आहे त्याला कोणतीच गोष्ट आडवी येत नाही. अरे कोणती गोष्ट करताना नामस्मरण करता येत नाही सांगा. फक्त तळमळ लागते त्याला. दुराचरण करणारा का असे ना, परंतु हरीच्या नामाचा जर उच्चार करीत आहे. अरे नामस्मरण करणार जीव घालतात लोक, कपडे घेतात, काय काय
काय सांगावं आता, नामस्मरण करणार जावयाची एवढी व्यवस्था करीत लोक, एवढी व्यवस्था करतात. नामस्मरण करणार लोक एवढं जपात्यात. काय नामस्मरण करायला अडचण आहे. देव तर मागे पुढे उभाच आहे. मग दुराचरण करणारा का असेना, परंतु हरीच्या नामाचा जर उच्चार करीत आहे तर याचा मी काया वाचा मनाने हरिनामाचा उच्चार करीत आहे, त्याचा दास आहे. दास काया वाचा मनाने मी त्याचा दास आहे. तुका म्हणे मग घडू त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. हाय असो नसो भाव आलो तुझी आता व्हायला जाणार नाही. इकडे मन पळलंय असं, इकडे तिकडे, इकडे भाव कमी असेल, पण ते काय नाही, देव समजून घेतो नाही का. हरीचे गुण गाण्यामध्ये चित्तात भाव नसला तरी चालेल, भाव येत असतो त्यांना. तू गुण गात राह त्याच्यावाले, त्याचं भजन म्हणत राह, त्याचं कीर्तन करीत राह, आपोआप अंतःकरणात प्रेम निर्माण होईल. प्रेम निर्माण होईल मग चिंतन करीन असं नसतं ते. त्या नामस्मरणाना, त्या गुण गाण्यानाच प्रेम निर्माण होत असतं. आईचं मुलाबद्दल प्रेम आपोआप निर्माण होतं ना. काय म्हणणं काय म्हणणं बोला. हरीचे गुण गाण्यामध्ये चित्तात भाव नसला तरी चालेल, अनाचार करीत आहे पण वाचेने हरिनामाचा उच्चार करीत आहे. आता तो बाबा काय मौसजिकीत होता ना, पण भजन बंद नाही ना. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, भजन कसं आहे विकू लागे मात. त्याचं काम का काय लय पूजेचं होतं का मग? नाही ना. कापायचं ते सगळे विकायचं. पण नामस्मरण करीतोय ना, त्याचे कुळ शुद्ध अगर चांदा पाहिजे, ते असं कोणताही कुळ असं. आपण कांदोपात्राचा विषय पाहिला, चोखोबा महाराजांचा विषय पाहिला, चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी. आता ते काम काय लय मंदिरातली पूजा आहे का ढोर ओढायचं? नाही ना. आता हे कोणाला ओढू लागायला जात नव्हते ना. यांना कोण ओढू लागायला, यांना ओढू लागायला पाठवून घ्यायचं. यांच्या चिंतनात असायची, दिवस वाटलेले असायचे त्या लोकांचे. 8 दिवस हा, 8 दिवस तो, 8 दिवस तो. भगवान परमात्मा कुळण फिरण हे पाहायला येडा बिडा आहे का तो? तो काय भावाचा भाऊ केलेला आहे फक्त नाही का. कर्म फिरम हे काय पाहत नाही तो, आपला कुळ पाहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या हरीचा दास म्हणतो आहे तो धन्य. याच त्याच म्हणण्यापेक्षा देवाचा आहे. बरोबर आहे ना. म्हणले की तो काय बंधू वशिला लावला संतांकड. नाराज एकनाथ महाराज म्हणले एका जनार्दनी. एका जनार्दनी लढी वाळतानी कृपा देण्या महावरी. म्हणजे एक तर देवाचं म्हणावं किंवा संताचं म्हणावं नाही का. तो धन्य बर का. कारण महाराज म्हणतात, आपल्याला हरीचा दास म्हणतो तो धन्य. नवी हरीचा दास तुका म्हणे धन्य त्याला धन्यता दिली. कोण धन्य? जो हरीचा दास म्हणतो ना स्वतःला, तो धन्य. अशा पद्धतीनं होका दुराचारी
त्या काळात बाबांकडे लोक यायचे माळी घालायला. हम्म. ठीक आहे. येतात, हाताड फारच कोण मर्डर करेल तर कोण काय तर कोण काय तर कोण काय. एखाद्याला पलटी बसली म्हणजे तो त्याचे मित्र धरूनच आणायचा ना मग. हा. आता पेणारे मित्र पेणारेच असतील ना. हम्म. बाबांनी समोर बसवलं का सांगायचं ना अमकं केलं तमकं केलं. अरे खाऊन खाऊन किती खाला असं म्हणजे तो एखादा डंपर नाही का. हा. एखादा टँकर प्याला असतं ना याच्यापेक्षा जास्त काय वाल्या इतकं तर काय पाप नाही ना म्हणले तो. हा. वाल्याचा वाल्मिक जर होऊ शकतोय आता तोच अनुग्रह मी तुला देतोय ना. हम्म. चिंतन कर तू. चिंतन केले पलटी बसले का लागले ते सुरूच झालं मग बोलायला, प्रवचन करायला, कीर्तन करायला. झाला महाराज त्याला काय. संतांना काय बा उलट वऱ्या पाठीला लवकर पलटी बसती. काही हेच नसतं ना. हा. कोरी पाठी म्हणलं डोक्यात पहिलं काही लिहिलंच नसतं त्या पाठीवर. लय लिहिलं असलं की त्या पाठीवर उठत नाही. ते संशय घेतं, शंका घेतं, असं असं का अमका तमका म्हणतो, तमका असं म्हणतो. असं आहे म्हणून दुराचरण करणारा का असेना फक्त त्याला एक पर्याय का तो अनुताप झाला पाहिजे. त्याला परत त्यानं त्या आयुष्यात पाप नाही केलं पाहिजे. हे बाकी पथ्य महत्वाचं आहे. परंतु हरीच्या नामाचा जर उच्चार करीत आहे तर त्याचा मी काया वाचा मनाने दास आहे. हरीचे गुण गाण्यामध्ये चित्तात भाव नसला तरी चालत, करीत राहायचं. अनाचार करीत आहे पण वाचेने हरिनामाचा उच्चार करत आहे त्याचे कुळ शुद्ध अगर चांडाळ पाहिजे ते असो. तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला हरीचा दास म्हणवतो आहे तो धन्य आहे, धन्य आहे, धन्य आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय